तर आज विशाल कडलं गेलाय त्याच्या भाच्याला आणायला. आता भाचा म्हणजे आपला जीव की प्राण. आणि या जगामध्ये ना आईनंतर सगळ्यात जास्त जीव कोण लावतं माहिती का? आपली लाडकी बहीण. आता अक्का जशी माझी काळजी घेते, आम्हाला जसं जीव लावती ना, तसंच या पिटकुल्याची बहीण म्हणजे आपली भाची. आता मी ना असं पहिल्यांदाच आलो होतो बरं का, म्हणजे मम्मीला घेऊन आपल्या बाळाला आणायला जातात. आता ही फार जुनी परंपरा आहे, म्हणजे आपल्या घरची लेक जेव्हा तिला वाढून घेऊन जायचं राहतं असं काहीतरी म्हणतात. मग इकडं ना आईट कोणचा माहिती का सगळ्यात जास्त? आपल्या भाचीचा. तिला म्हणलं, बाई तुला कुठं यायचंय? आता ती मला काय म्हटली असं बरं? ती मला म्हणते, अरे मामा मला माझ्या घरी सोड. आता हे एवढंच पिटकुलं पहा ना, किती त्याला ओढ लागेल आपल्या घराची. इकडं पाहुण्याला म्हणलं तिला घाल रे गाडीमध्ये, पाहुण्याला धरायला लागले, घाबरलं ना पोरगी. त्यानंतर इकडे सगळ्या महिला मंडळांनी एकमेकाला कुंकू लावला आणि त्याचबरोबर आपल्या ताईची उटी भरण्यात आली आणि पिटकुल्याला म्हणजे आपल्या लाडक्या भाच्याला घेऊन म्हटलं चला गाडी करे, कारण आपण स्वतः आज चालक होतो त्याच्यामुळे नाद करती काय. आणि तुम्हाला एक महत्वाची गोष्ट माहिती का? इकडं मामाचं अजून लग्न बाकी आहे आणि इकडं भाचे भाऊ आले ना. आता पुढची गोष्ट तुम्हीच समजून घ्या. मग इकडं मस्त पैकी दृष्ट काढण्यात आली आणि पिटकुल्याला आणलं, तरी बहिणीची काळजी काय संपत नव्हती. किती तो जीव हो, म्हणजे काय खरंच बोलावं, खरंच लय जीव राहतो भाऊ. मग मम्मीनं मस्तपैकी बाळाला झोळीमध्ये टाकलं, त्याला जुजू बाळा केलं आणि मग मस्तपैकी एकदम भारी वाटलं भाऊ, तुम्हाला खरं सांगतोय. काहीच विषय नाही. बिटकुल्याला म्हणलं झोप रे बाबा, अजून मामा बाकी आहे. आणि मग म्हणलं आता निघू घरी. तिला म्हटलं बाई येऊ का ग? ती लय लाजायची हो, लय नटखट. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा.